मला एक कळत नाहीये कमळी की तू का माझ्या मागे लागलीस का? आजवर किती त्रास दिलास तू मला कल्पना आहे? एक मिनिट कामिनी आजी, त्रास वगैरे देण्याबद्दल तुम्ही हिला बोलूच नका. का बोलू नको? अरे ऋषी, ही मुलगी माझा पाठलाग करत आलेली आहे. माझा पाठलाग का? कशासाठी? आणि पाठलाग करून येऊन इथे या बायकांसमोर हिने माझा तमाशाच केलाय ना. मग काय करावं मी तिचं? सांग ना. काय पूजा करावी का? हे बघ, या मुलीच्या मनात माझ्याविषयी इतकी कटुता आहे ना, इतकी कटुता आहे ना, की सतत तिला वाटत असते की मी काहीतरी चुकीचीच आहे. माझ्याविषयी इतका तिटकार आहे तिच्या मनात. म्हणजे असं होतं ना की मी काही गुन्हे केलेलेच नाहीयेत, परंतु ते सतत मीच काहीतरी चुकीची वागलेले असे भलते सलते आरोप ती माझ्यावर करत राहते. हे सगळं का? कशासाठी? ऋषी, आणखी एक गोष्ट. अन्नपूर्णा कोण? माझी वहिनी. हां, माझ्या दादाची बायको, म्हणजे माझी नातेवाईक, माझ्या नात्यातली. ही कोण? तिच्या सांगण्यावरनं अन्नपूर्णा वहिनी माझ्याशी वाईट वागली. हिने आमच्या नात्यामध्ये विष कालवलेलं आहे. माझ्याविषयी अन्नपूर्णा वहिनीला काही बाई सांगून तिच्या मनामध्ये माझ्याविषयी विष कालवलं हिने. आमच्या नात्यामध्ये जो काही दुरावा आलेला आहे तो निव्वळ हिच्यामुळे आलेला आहे. अरे कोण कुठली ही पोर? माझ्यावरच आरोप करते आणि माझ्यावरच संशय घेते का? उगं काय बी बोलू नका कामिनी आजी. मी आजवर जे केलंय ते बरोबरच केलंय. कवाच खोटं बोललेलो नाही. आणि मी विष कालवलं म्हणताय सा? अन्नपूर्णा आजी काय एवढ्या हलक्या कानाच्या आहेत होय? उलट तुम्ही त्यासनी आणि मला किती त्रास दिलाय हे अख्ख्या जगाला माहित आहे. काय 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 मी काय त्रास दिला? मी कुठे काय केलंय आतापर्यंत तुला? सांग ना, काय त्रास दिलाय मी तुला? काय केलंय? काय त्रास दिलाय? हं? मगाशी फोनवर काय बोलत होता? काय फोनचं काय? म्हणजे कधी फोनवर काय? हा, बोलत होते असेन काहीतरी. त्याचा काय संबंध? काय फोनवर बोलायचं नाही? मग कोयता का होता तुमच्या हातात? कोयता आणि फोन याचा काय संबंध आहे? काही आहे का संबंध? आता कोयत्याचा उपयोग काय असणार? काय ग, मी कोयता कशासाठी इथून घेऊन गेले? धार काढायला की आणखीन काही करायला? सांगा जरा. धार करायला. हो हो हो, धार काढायची होती. काय? ठीक आहे. कोयत्याने फोन करणार का काय तू? मला तुमच्यावर अजिबात भरोसा नाही. ए काय काय इकडे तिकडे काय? हे बघ, इथे तुझा कोणी स्केच आर्टिस्ट वगैरे नाहीये. तरी बी मला माझ्या डोळ्यानं बघायचं. का? पण नाही आहे ना कोणी. घाबरताय कशाला? हा बरं, ठीक ठीक ठीक. बघा मग काही काय हवंय का तुम्हाला? नाही. झाला ना चकोटा? हो हो. हम्म. सरात कुणीच नाही.
काय? काय बाळ कमळी, झालं झालं का समाधान? अजून कुठे बघायचंय का? नाही नाही, बघ इथे कुठे खाली वर जमीन वगैरे काही खणून दाखवू का? तयारी आहे माझी म्हणून म्हटलं. चल कमी, कोणी नाही इथे. कमळी, कसला विचार करतेस? कामिनी आजी खोटं बोलताय तसंच वाटतंय का तुला अजूनही? नाही सर, ते नाही. खरं तिथं काहीतरी मला जाणवत होतं. म्हणजे कोणतर आपलं आहे असं जाणवत होतं मला तिथे. म्हणजे मला असं शब्दात मांडता येईना झालंय, पर जाणवत होतं. कमळी, आपण तिथे त्या स्केच आर्टिस्टला शोधत होतो जो सापडला नाहीये, मला एवढंच माहिती आहे. आणि आता तू घरी जाऊन अभ्यास करायचास, कळलं? कमळी, तुला मी स्पष्ट सांगितलं होतं की तू आता फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. कामिनी आजींचा पाठलाग मी करतो म्हणून, मग का नाही ऐकलंस तू माझं? गपचूप अभ्यासाला लाग आता. आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शनचं, तू वाढवू नकोस. आणि अजून कसलं टेन्शन? काय बोललो मी? आता हिला साधना मावशींबद्दल बोललो तर त्यांची पण काळजी करत बसेल ही. नाही, सध्या कमळीने फक्त तिच्या अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे. सर सांगा की कसलं टेन्शन? तुझ्याच अभ्यासाचं टेन्शन, तुझ्या परीक्षेचं टेन्शन आलंय मला. कमळी, तू आता फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. तुला जर का कळलं होतं तर तू मला सांगायचं ना, का स्वतःहून गेलीस तू? अहो सर, खरं मी बस आता काही बोलू नकोस. कमळी, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? का माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस तू? तुला काही झालं असतं तर काय करणार होतो मी? मला मित्र म्हणून काळजी वाटते कमळी. बंड्या निंगीला काय उत्तर देणार हो तुम्ही? बरं, तुझी आई आहे गावी, तिचा तरी विचार कर. होय अहो, सॉरी, असं नाही होणार परत. पर सर, तुम्हाला खरंच वाटतं कामिनी आजी असं काहीतरी करतील? परत तेच, आत्ता सांगितलं ना मी, अभ्यासाकडे फोकस कर म्हणून. तू आता फक्त अभ्यासाचं, तू घरी चल, बस गाडीवर.